राज्यातील क्षयरोग नियंत्रणाबाबत समिती गठीत केली जाणार आहे। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत तशी माहिती दिलेली आहे। क्षयरोग म्हणजेच टीबी विषयी समिती गठीत केली जाणार आहे। आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोगासाठी समिती नेमली जाणार आहे। समिती क्षयरोगावरील उपाययोजनांबाबत सूचना देणार असल्याची माहिती समोर येते आहे। एक गोळी ह्याचा तुटवडा होऊ नये म्हणून आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धत कंटेंटमध्ये त्या गोळ्या अवेलेबल होत्या आणि त्या पद्धतीच्या डोसेस आपण त्या ठिकाणी तयार केल्या। औषधाचा तसा फिजिकली कुठेही तुटवडा पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आपण जो दुसरा मुद्दा उपस्थित केला की आयसीआर व डीप फ्रीजरच्या बाबतीतला, खरं तर ह्या प्रश्नाशी तो नाही ILR आणि डीप फ्रीजरचा ह्या प्रश्नाशी संबंध नाही, तरी सुद्धा ह्याच्यातली आपली तळमळ आणि त्याच्यातली सिव्हिरिटी बघता हा संपूर्ण अहवाल मागवला जाईल आणि ह्याच्यामध्ये जर तसा काय प्रकार आढळला तर ते संपूर्ण टेंडर रद्द केलं जाईल। क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांना वेळेवर होणारा औषधोपचार उपलब्ध असलेल्या औषधी यांना हा नियमित सेवन करावं लागतं। क्षयरोगाच्या रुग्णाला त्यामध्ये ब्रेक देता येत नाही अध्यक्ष महोदय, त्यांना खंड पडता कामा नये असं डॉक्टरांचा सल्ला आहे। परंतु मधामध्ये हे सगळं काय झालं की हे सगळे औषधी खरेदी असताना सेंट्रलाइज खरेदी करायचं, केंद्रीय खरेदी करायची असा राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्यामध्ये हे खरेदी करत असताना तिकडनं या केंद्रीय स्तरावर तुटवडा पडला म्हणून सांगितलं आणि ती औषधी त्यापर्यंत पोहोचली नाही। अनेक रुग्णांचे हाल झालेत अध्यक्ष महोदय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।